स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर गावात सिद्धार्थनगर परिसरात रात्रीच्या सुमाराला 2 गटांमध्ये झालेल्या वादातून बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक, धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यामध्ये पोलीस व्हॅनचं वाहनाचं नुकसान झालं असून पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात BNS कलम तसंच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदूर येथील सिद्धार्थनगर परिसरात शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू होती. दरम्यान यावेळी रस्त्यावर 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटातल्या लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी जमावाला शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र त्यावेळी जमावातील काही जणांनी अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पोलिसांच्या शासकीय वाहनाचं नुकसान झालं. पोलीस कॉन्स्टेबल पवन गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण हे देखील जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे तसंच प्रदीप जाधव, प्रवीण साने आणि वाघमारे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र वातावरण तणावपूर्ण बनल्यानं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून BNS कलम तसंच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रतीक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने आणि ओमकार बसवराज कल्याणी सर्व राहणार चंदूर तालुका हातकणंगले यांच्यासह 25 ते 30 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काका वायदंडे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.